आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 7च्या 70 बातम्यांमधून। सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाकले पत्ते, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात घोषणाबाजी। सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा, अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, पोलिसांसमोरच केली मारहाण। चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही, लातूरमध्ये मारहाणीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। लातूरमध्ये झालेल्या मारहाणीनंतर छावा संघटना आक्रमक, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तक्रार देण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विवेकानंद पोलीस ठाण्यात चौकशी। लातूरमध्ये छावा संघटना आक्रमक, कार्यकर्त्यांनी मारहाणीच्या निषेधार्थ अजित पवार गटाचे बॅनर फाडले, शहरात ठिकठिकाणी आंदोलनं। लातूर मारहाणीच्या घटनेचे पडसाद, नांदेडमध्ये छावा संघटनेकडून टायर जाळून निषेध, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक, घाडगे यांना सूरज चव्हाण यांनी केली होती मारहाण, गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलनही करण्यात येणार। विधानसभेत काय कामकाज सुरू आहे हे पाहण्यासाठी मोबाईल उघडला, त्यावेळी गेम उघडला गेला। व्हायरल व्हिडिओवर मंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण। फडणवीस सरकारमधल्या माणिक रत्नांमुळे महाराष्ट्राची शोभा, दैनिक सामनातून राज्य सरकारवर टीकेची झोड, मंत्रिपदाची झूल पांघरल्यापासून कोकाटेंचं लाच आणणारं कर्तृत्व समोर, काही पाप केलेलं नाही हा कोकाटेंचा खुलाम उद्दामपणा, असाही हल्लाबोल। तटकरे यांना प्रश्न विचारतात छावा प्रमुखाला मारहाण, जितेंद्र आव्हाडांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचा दडपशाहीचा इशारा, सत्तेचा माज बरा नव्हे। शेतकरी संकटात असताना राज्याचे कृषी मंत्री सभागृहात रमीचे पत्ते फेकत असतील तर जनतेत संतापाचा आगडोंब उसळणारच, रोहित पवारांचा एक्सपोस्ट करत सरकारवर हल्लाबोल, छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मारहाणीचा निषेध केला। सूरज चव्हाणांवर बेकायदेशीर कारवाई करावी, लातूरमधील राड्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी। दादागिरी टपोरीगिरी करणाऱ्या जेलमध्ये टाका, बहुजनांना मारायला दौरा काढला आहे का, लातूरमधील राड्यावर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नकार, पत्रकारांनी प्रश्न विचारताच अजित पवारांनी काढता पाय घेतला। सरकारला पायउतार करण्यासाठी जनता आणि शेतकऱ्यांनी मूठ बांधली पाहिजे, कृषी मंत्र्यांच्या सभागृहातील वर्तनावरून नाना पटोलेंचं भाजप सरकारवर ताशेरे। विधान भवन मारहाण प्रकरण, नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना आज कोर्टात हजर केलं जाणार, पूर्वनियोजित कटातून मारहाण केल्याचा पोलिसांचा दावा, तपासातील निष्कर्ष आज उघड होण्याची शक्यता। महाराष्ट्र विधिमंडळातील गुंडगिरी विरोधात पुण्यात आज ज्येष्ठ माजी आमदारांची संयुक्त पत्रकार परिषद, डॉक्टर कुमार सप्तर्षींसह अनेक आमदार उपस्थित राहणार। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आमदार आणि नगरसेवकांची एकनाथ शिंदे लवकरच घेणार बैठक, तत्पूर्वी विभागवार बैठका घेण्याच्या शिंदेंच्या आमदारांना सूचना। रायगडात पालकमंत्री पदावरून संघर्ष तीव्र, भरत गोगावले यांचा विरोधकांना टोला, गोरगरिबांचा शेठ आम्ही, श्रीमंतांचे नाही, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार असा दिला आत्मविश्वास। नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सक्रिय, समन्वयासाठी प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू, सरकारी योजना आणि कामांची जाहिरात करण्याचा भर। आज संध्याकाळी दादरमध्ये बाळा नांदगावकरांचा गटाध्यक्ष मेळावा, आतापर्यंत बाळा नांदगावकर यांनी 35 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला। आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा, यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता,
15 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात 15 विधेयकं संमत करण्याचा सरकारचा मानस. पंतप्रधान मोदी 23 ते 26 जुलै दरम्यान ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर. अधिवेशन काळातच मोदी परदेश दौऱ्यावर असल्यानं विरोधकांची सरकारवर टीका. मोदी 23 ते 26 जुलै दरम्यान परदेश दौऱ्यावर, मग अधिवेशन याच काळात का बोलावलं? काँग्रेसनं उपस्थित केला सवाल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुप्रिया सुळेंवर विशेष जबाबदारी. नव्या आयकर विधेयकावरील संयुक्त समितीचा अहवाल सादर करणार. समितीच्या अध्यक्षांसह सुप्रिया सुळे सभागृहात अहवाल सादर करणार. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक संपन्न. विरोधकांकडून मतदार यादी सुधारणेचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी. संसदेत विरोधकांच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार. सर्वपक्षीय बैठकीत सरकारची भूमिका. नवीन आयकर विधेयक 2025 वर संसदीय समितीचा अहवाल आज लोकसभेत सादर होणार. 1961च्या जुन्या कायद्याची जागा घेणाऱ्या या विधेयकात 285 सुधारणा करण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये कांद्याच्या दरात पुन्हा घसरण. नाफेडकडून खरेदीची मागणी, तर राज्य सरकारने गैरव्यवहार टाळण्यासाठी समिती जाहीर केली. कांदा प्रश्न पुन्हा गंभीर होण्याची शक्यता. सांगलीच्या इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. मालेगावमध्येचे माजी आमदार आसिफ शेख यांची नापसंती. शहराचं नामांतर करून मुस्लिमांचं अस्तित्व नष्ट करण्याचं कटकारस्थान सुरू असल्याचा आरोप. वसईत भाजप नेते प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये 10 मिनिटं अडकले. कार्यकर्त्यांनी दरवाजा फोडून केली सुटका. लिफ्टची क्षमता 10 जणांची असून त्यात 17 जण बसल्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन लिफ्ट बंद पडली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज धाराशिव दौऱ्यावर. तुळजाभवानी दर्शन करून कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषद घेणार. पक्ष बांधणीच्या दृष्टीनं दौऱ्याला महत्त्व. चंद्रपुरात अवैधपणे ओयो ब्रँड वापरणाऱ्या 15 हॉटेल्सवर गुन्हे दाखल. मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या प्रश्नानंतर चंद्रपूर पोलिसांची कारवाई. हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ. रत्नागिरीच्या आरेवारी समुद्रात बुडून 4घांचा मृत्यू. काल घडलेल्या या घटनेचा भयानक व्हिडिओ व्हायरल. चिपळूणमधील परशुराम घाटातील सवतसडा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. अक्षय पवार यांनी माझाच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनद्वारे टिपलेली ही काही खास दृश्य. इगतपुरीतील भावली धबधबा प्रवाहित. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. भंडाऱ्यातील आसगावात एक कोल्हा 70 फूट खोल विहिरीत पडला. वनविभाग आणि आरआरटी पथकाच्या वतीनं कोल्ह्याला जीवदान. वाशिमचे काँग्रेस आमदार अमित झनक यांनी पावसाळी अधिवेशनानंतर थेट शेत गाठलं आणि स्वतः ट्रॅक्टर चालवत सोयाबीनची पेरणी केली. बळीराजा आमदार म्हणून झनक सोशल मीडियावर चर्चेत. कोकणात होणाऱ्या नांगरणी स्पर्धेत बैलाच्या मागून धावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं विमा योजना जाहीर करावी. आमदार भास्कर जाधव यांची मागणी. तर या स्पर्धेला सरकारमान्य खेळाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ही माहिती. वसईत जुन्या इमारतीच्या स्वयंपुनर्विकासासाठी मार्गदर्शन शिबिर. या शिबिराला भाजप नेते प्रवीण दरेकर यांची उपस्थिती. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या संकेतस्थळाचं मंत्री छगन भुजबळांच्या हस्ते अनावरण. नव्या संकेतस्थळावर बाजारभाव, बाजार समितीचे निर्णय आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होणार. वाशिमच्या पोहरादेवीमध्ये नवं पोलीस स्टेशन मंजूर. गृह विभागाकडून शासन निर्णय जारी. उपलब्ध मनुष्यबळातूनच स्टेशनसाठी अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले जाणार. मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतील शासकीय सेवेसाठी 3000 विद्यार्थिनींनी दिली मातोश्री शिष्यवृत्ती परीक्षा. यात उत्तीर्ण होणाऱ्या 300 विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण आणि दरमहा 5000 रुपये विद्यावेतन दिलं जाणार. मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील मोरोळ परिसरामध्ये असलेल्या मनपा मार्केट आणि मनपा दवाखान्याचं भूमिपूजन सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मार्केट आणि दवाखान्याचं भूमिपूजन. दोघांचीही करण्यात येणार पुनर्बांधणी.
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला जानेवारीमध्ये होणाऱ्या पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 या स्पर्धेचा आढावा. देशात पहिल्यांदाच होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांना तयारीला लागण्याचे अजितदादांचे निर्देश. आळंदीत संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊली पालख्या परतल्या. यावेळी हरिनामाचा जयघोष करत पालखीवर पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी करत हजारो वारकऱ्यांकडून पालखीचं स्वागत. मुंबईच्या गणेश मूर्ती कार्यशाळेतून सुरतचा सम्राट रवाना. गेल्या 10 वर्षांपासून सुरतचा सम्राट या बाप्पाची मूर्ती मुंबईहून सुरतला जाते. कोल्हापुरात गणपती बाप्पाच्या आगमनाला सुरुवात. कोल्हापूरच्या राजाच्या आगमन सोहळ्यात ढोल ताशांचा गजर, बाप्पा मोरयाच्या जयघोषात परिसर दुमदुमला. पेणच्या हमरापूरमध्ये गणेश मूर्तिकारांच्या वतीनं मंत्री आशिष शेलारांचा सत्कार. केंद्र सरकारने पीओपीच्या मूर्तींवर आणलेली बंदी शिथिल केल्यानं मूर्तिकारांमध्ये आनंद. यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी श्री गणेशाची आरतीही केली. सांगलीच्या इस्लामपूरमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवींबद्दल आक्षेपार्ह संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीविरोधात धनगर समाज महासंघ आक्रमक. त्या व्यक्तीला तात्काळ अटक करून कडक शिक्षा देण्याची मागणी. भाजप कार्यकर्ता राहिलेल्या प्रफुल्ल लोढाच्या अडचणी वाढल्या. प्रफुल्ल लोढाविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल. नोकरीच्या आमिषानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप. प्रफुल्ल लोढावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि दुसरा गुन्हा हनी ट्रॅपचा दाखल. प्रफुल्ल लोढाला अटकही झाली. माजी मंत्री एकनाथ खडसेंचा दावा. यवतमाळच्या साकुरहेटी येथील गुप्तधन काढण्याच्या प्रयत्नात असलेली टोळी गजाआड. अघोरी पूजेनं साहित्य जप्त. 5 जणांना अटक तर 1 फरार. नाशिकमध्ये अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी महिलांसह एका पुरुषाला अटक. क्राईम ब्रँच युनिट 1 ची कारवाई. बनावट कागदपत्र तयार करून 5ही जण करत होते वास्तव्य. अमरावतीच्या पॅन्टलून्स मॉलमधील युनिकॉर्न या स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय. 5 मुली आणि 4 ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.